नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। टीम एमएनओ प्रस्तुत त्रिशूला एमसीक्यू सिरीजमध्ये पण आपलं परत एकदा स्वागत आहे। आज आपण एपिसोड नंबर किती 6th एपिसोडला आपण आलेलो आहे। ओके, चला आपण कुठल्या एक्झामला टार्गेट करत जाणार आहे? मेन असणार आहे नॉर्सेट, डीएमईआर, डीएचएस। ओके, त्याच्यानंतर ईएसआयसी, आरआरबी, सीएचओ, एचजीपीजीआय, जिपमर, DSSB आणि आपली नर्सिंग फील्डमधले सगळी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आपण टार्गेट करत जाणार आहोत। ओके, बघा, त्रिशूला एमसीक्यू सिरीज नॉलेज आणि सतत प्रॅक्टिस करत आपल्याला सक्सेस पर्यंत पोहोचायचं आहे। आपण नर्सिंग मधले ऑल नर्सिंग सब्जेक्ट मधले म्हणजे आपण सगळे नर्सिंग सब्जेक्टला कव्हर करत जाणार आहोत। बघा, त्रिशूला म्हणजे काय? नर्सिंग करिअरला नवी धार, मराठीत पहिल्यांदा आपण घेऊन आलोय। ओके, चला सुरू करूया। बघा, आजचं मोटिवेशन काय आहे? मनात आपण बघा मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही। म्हणजे आपल्या मनात काय आणायचं आहे? नर्सिंग ऑफिसर व्हायची ही जिद्द आपल्या मनात आणायचं आहे। मग या जगात अशक्य असं काहीच नाहीये। आपण सतत परत प्रयत्न करत असेल तर कुठल्या पण गोष्टी अशक्य नाहीये, सगळी शक्य होणार आहे। म्हणजे आपल्याला कुठली टार्गेट पोहोचायचं आहे? एम काय आपला? नर्सिंग ऑफिसर व्हायचे। कुठे कुठे? स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपली ध्येय आहे। ओके, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? सतत प्रयत्न करत राहायचं आहे, हार मानायचं नाही। ओके, चला सुरू करूया। बघा, सगळ्यांनी व्हिडिओला, चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही बेल आयकॉनची पण ती दाबून ठेवा, कारण ही काय होणार आहे? ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला इंटिमेशन किंवा नोटिफिकेशन भेटणार आहे। ओके, बघा, आपण यूट्यूबमध्ये, इंस्टाग्राममध्ये आणि टेलिग्राममध्ये, फेसबुकमध्ये पण अवेलेबल आहेत, जे आपली नर्सिंगची जे नोटिफिकेशन वगैरे येतील, जे आपण सगळी प्रोव्हाइड करणार आहे। त्याच्यासोबत जे इम्पॉर्टंट डाटा वगैरे असतं ते पण, स्लाइड्स वगैरे हे पण ह्याच्यामध्ये भेटणार आहे। बघा, जे आपले त्रिशूला नर्सिंग सिरीज आहे कोणाकोणासाठी फायदा ठरणार आहे? जे तर गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन करत आहे त्यांना तर फायदा होणारच आहे। त्याच्यासोबत बीएससी नर्सिंग जे विद्यार्थी आहेत त्यांना आणि जेएनएम नर्सिंग विद्यार्थी जे आहेत 3rd इयर 4th इयर असो किंवा स्टार्टिंगला पण असो, ते सगळ्यांनाही फायदा होणार आहे। तरी सगळ्यांनी तुमच्या कोणी रिलेटेड असेल, म्हणजे तुमचा मित्र, मैत्रिणी, भाऊ, मोठे भाऊ, छोटे बहिणी वगैरे कोणी असेल तर त्यांना रेफर करा, म्हणजे त्यांना फायदा होणार आहे। ओके, चला आपण सुरू करूया। बघा, आजची पहिली क्वेश्चन काय म्हणते? बघा, आजचं पहिली क्वेश्चन, द प्रोसिजर, बघा कुठली प्रोसिजर? द प्रोसिजर द नर्स वुड यूज टू सक्शन, काय करायचे? नर्सला सक्शन करायचे ऑन अ न्यूबॉर्न। कुठे? न्यूबॉर्न मध्ये आपल्याला सक्शन करायचे। अ बेबी वुड बी, बघा काय म्हणते ह्यांनी, एक मिनिट मी कलर चेंज करतो। द प्रोसिजर द नर्स वुड यूज टू सक्शन, म्हणजे सक्शन करायचे न्यूबॉर्न मध्ये। आपण कसं करणार आहे यांनी विचारताय। पहिला काय म्हणताय? फर्स्ट सक्शन द नोज, म्हणजे पहिली काय करा? नोज मधनं सक्शन काढा। बघा, बेबी कुठले? हे न्यूबॉर्न आहे, जस्ट बर्थ झालेलं आहे। पहिले कुठं सक्शन करायचं म्हणते यांनी? नोज मध्ये। आणि दुसरं कुठं म्हणते? फर्स्ट सक्शन द माउथ मध्ये। आणि तिसरा ऑप्शन काय म्हणते? सायमल्टेनियसली नोज आणि माउथ, म्हणजे दोन सेक्शन कॅनला घ्या, दोन्ही एक माउथ मध्ये एक नोज मध्ये टाका आणि सायमल्टेनियसली करा। आणि चौथा काय म्हणते? नन ऑफ द अबोव, म्हणजे निवांत चहा घ्या, निवांत पीत बसा। म्हणजे हे तर आपलं नसणारच आहे बरं का। आता राहिले कुठले? पहिला, दुसरा, तिसरा। ओके, चला आपण कुठले? हे न्यूबॉर्न आहे। न्यूबॉर्न मध्ये खूप महत्वाचे काय आहे? न्यूबॉर्न केअर, हे सगळं न्यूबॉर्न केअर मध्येच होते। आपण काय म्हणू याला? केअर ऑफ न्यूबॉर्न, थोडक्यात बघायचं आपल्याला। केअर ऑफ न्यूबॉर्न। न्यू म्हणजे काय? नवीन, बॉर्न म्हणजे जन्मलेला, म्हणजे आता जस्ट जन्मलेला। केअर ऑफ न्यूबॉर्न, त्याच्यामध्ये आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे? पहिला आपण काय करणार आहे? आता बेबी डिलिव्हरी झाल्या बाबा, आपण पहिला काय करणार आहे? त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा असेसमेंट करणार आहे। बघा, काय करणार आहे? इनिशियल असेसमेंट। इनिशियल म्हणजे सुरुवातीचा असेसमेंट काय करणार आहे? असेसमेंट त्याच्यामध्ये येणार आहे फर्स्ट असेसमेंट। इनिशियल असेसमेंट, फर्स्ट असेसमेंट काय करणार आहे? ओके, पहिला असणार आहे इनिशिएशन म्हणजे सुरुवात। इनिशिएशन ऑफ रेस्पिरेशन, म्हणजे बच्चू रेस्पिरेशन करतो का नाही आपल्यालाही पहिल्यांदा बघायचं आहे। आपण काय करत इथे बघा, आपण कुठली डिस्कशन करत आहोत? केअर ऑफ न्यूबॉर्न मध्ये। त्याच्यामध्ये पण काय करायचं? पहिल्यांदा आपल्याला इनिशियल असेसमेंट करायचं आहे, डायरेक्ट ऍक्शन नाही।
पहिला काय इनिशिएशन असेसमेंट ही महत्वाचं आहे बरं का. पहिला असेसमेंट करायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट असेसमेंट काय असणार आहे आपलं इनिशिएशन ऑफ रेस्पिरेशन. बघा इनिशिएशन ऑफ रेस्पिरेशन हे काय आहे इट कॅन बी असिस्टेड. काय असिस्ट करणार आहे असिस्ट बाय क्राईंग. जे बच्चू जे रडतो पहिला जन्मल्याने त्याच्यामध्ये आपल्याला काय कळते क्राईंग ऑफ चाइल्ड. बघा जे बच्चू रडते जन्मल्या त्याच्यामध्ये आपल्याला काय कळणार आहे जे बच्चूचे इनिशिएशन ऑफ रेस्पिरेशन म्हणजे ते श्वास घेणे सुरू केलेलं आहे असं समजायचं. म्हणजे ते आहे बघा काय म्हणते यांनी इनिशिएशन ऑफ रेस्पिरेशन इट कॅन बी असिस्टेड बाय द क्राईंग ऑफ चाइल्ड. म्हणजे बच्चू रडले तर आपल्याला कळणार आहे की बच्चूचे रेस्पिरेशन सुरू झालंय. ओके हे झालं पहिलं पॉइंट. आता दुसरं काय बघा इट क्राय इज अ फर्स्ट रेस्पिरेशन ऑफ न्यूबॉर्न. कळलंय आता रेस्पिरेशन ऑफ न्यूबॉर्न पहिला रेस्पिरेशन काय जे रडतो बच्चू तेच फर्स्ट रेस्पिरेशन ऑफ न्यूबॉर्न आहे बरं का. हे झालं कुठली झाली ही इनिशिएशन ऑफ रेस्पिरेशन पहिलं झालं. असेसमेंट बघतो बरं का आपण. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे अपगार स्कोअर चेक करणार आहे. अपगार स्कोअर सगळ्यांना माहिती आहे आपण PYQ मध्ये वगैरे बघितलेलं आहे. किती असते स्कोअर 1 to 10 स्कोअर असते बरं का. ही आपण दुसरी इनिशिएशन आहे. इनिशिएशन म्हणजे आपण सुरुवातीला करणार आहे असेसमेंट. असेसमेंट पहिला काय करायचं आहे रेस्पिरेशन त्याच्यानंतर अपगार स्कोअर. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ग्रॉस कंजनायटल कुठली कंजनायटल अबनॉर्मॅलिटी चेक करायचं आहे. कंजनायटल अबनॉर्मॅलिटी असिस्ट फॉर द ग्रॉस कंजनायटल म्हणजे बच्चूला कम्प्लिटली आपण चेक करायचं आहे की काही कंजनायटल अबनॉर्मॅलिटी आहे. एक्झाम्पल कुठली बाबा सगळ्यांना माहिती असणार आहे NTD न्यूरोटोबल डिफेक्ट असली जे कंजनायटल असते जे आपल्याला काय करायचं आहे असेसमेंट करायचं आहे. आपण आता काय केलो असेसमेंट केलो. आता काय करायचं आहे इंटरव्हेन्शन काय म्हणू शकतो आपण इनिशियल इंटरव्हेन्शन. सुरुवातीचं इंटरव्हेन्शन काय असायला पाहिजे इनिशियल इंटरव्हेन्शन ते आपण ऍक्शन घ्यायला पाहिजे. इनिशियल इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये काय करणार आहे पहिला असणार आहे एअरवे क्लिअरन्स. एअरवे क्लिअरन्स बच्चू एवढा दिवस कुठे होता युटरस मध्ये होता तिथे काय होता अम्नियोटिक फ्लूइड होते बरं का. म्हणून आपल्याला काय एअरवे क्लिअरन्स आहे का. आता तर आपल्याला असेसमेंट केलं आपण बच्चू रडत होता मग पहिली रेस्पिरेशन सुरू झालेलं आहे पण त्याच्यामध्ये डिफिकल्टी होऊ शकते म्हणून आपल्याला पहिला ऍक्शन काय घ्यायचं आहे म्हणजे इंटरव्हेन्शन एअरवे क्लिअरन्स घ्यायचं आहे बरं का. त्याच्यानंतर काय करणार आहे त्याच्यानंतर अम्बिलिकल कॉर्ड कटिंग करणार आहे. अम्बिलिकल कॉर्ड कटिंग हे असणार आहे. पण आपल्याला मेन प्रायोरिटी कुठला आहे एअरवे क्लिअरन्स. असा पण क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला बरं का. इनिशियल इंटरव्हेन्शन मध्ये तुम्ही पहिला काय करणार एअरवे क्लिअरन्स किंवा अम्बिलिकल कॉर्ड कटिंग किंवा तिसरं ऑप्शन तुम्हाला येणार ब्रेस्ट फीडिंग आणि चौथा कुठली पण येणार. मग आपली प्रायोरिटी काय असायला पाहिजे एअरवे क्लिअरन्स ही असायला पाहिजे बरं का. याला खूप महत्व आहे बरं का. हे पण आपण कसं करणार आता एअरवे क्लिअरन्स कुठे कुठे करणार आपण एक आहे माउथ एक आहे नोज बरोबर आहे ना. आपण श्वास कसा घेतो नोजाने पण बच्चू मॅक्झिममली माउथने घेतात म्हणून आपल्याला हे दोन्ही क्लिअर करायचं बघा. आता समजा आपल्याला खूप लेस सिक्रेशन भेटलं लेस सिक्रेशन माउथ आणि नोज मध्ये आणि मोर सिक्रेशन ही दोन असू शकते बरं का. सिक्रेशन तर असणारच आहे बरं का पण त्याच्यामध्ये लेस आणि मोर असे असू शकतो. लेस असेल तर काय करणार आहे आपण एक चांगलं एक स्टराईल गॉज पीस घेणार आहे आणि क्लीन करणार आहे. काय करणार आहे आपण एक स्टराईल गॉज पीस घेणार आणि माउथ आणि नोज क्लीन करून घेणार. कधी ही लेस सिक्रेशन असल्यावर कधी लेस सिक्रेशन. आता समजा मोर सिक्रेशन जास्त सिक्रेशन आहे ज्यावेळी आपल्याला काय करावं लागणार आहे ज्यावेळी आपल्याला सक्शन करावंच लागणार आहे. सक्शन करावं लागणार आहे. ओके बघा सक्शन कसं करायचं ही मेन मुद्दा इकडे आहे सक्शनिंग. मला वाटतं आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलेलं आहे सक्शनचं. सक्शन मशीन इमेज बेस्ड मध्ये आणलं होतं माहिती आहे का लक्षात आले का. सक्शनिंग आपल्याला सक्शनिंग करायचं आहे. सक्शनिंग म्हणजे सक्शन मशीन घेऊनच करायचं नाही त्याच्यामध्ये पण वेगळी मेथड्स आहेत बरं का. आता काय करतो आपण बच्चूला सक्शन करायचं आहे म्हणजे सक्शनिंग करायचं आहे. त्याच्यामध्ये सिक्वेन्स काय असायला पाहिजे हे आपली उत्तर असणार आहे. सिक्वेन्स बघा आपल्याला दोन हे आहे कुठे कुठे क्लीन करायचं म्हणजे सक्शन करायचं आपल्याला एक माउथ दिलंय
एक नोज दिले. आपण सिक्वेन्स म्हणजे पहिली कुठली करणार तुम्ही. आता समजा तुम्ही माउथ करणार, का त्याचा मागे रिझन काय, किंवा तुम्ही सिलेक्ट केलं की नाही सर मी नोज पहिले सेक्शन करणार, कारण रेस्पिरेटरी ट्रॅक जे कंटिन्यू होते नोज पासून सुरू होते, आणि म्हणून मी पहिले एअरवे क्लिअरन्ससाठी कुठली क्लिअर करणार, नोज ही क्लिअर करणार. मग त्याचे माझे रिझन काय असतो हे आपल्याला बघायचं आहे. बघा सिक्वेन्समध्ये काय असायला पाहिजे. एकाने म्हणतील माउथ, एकाने म्हणतील नोज. बघा विचार करा कुठली करायला पाहिजे. पहिली असणार आहे काय, क्लिअर किंवा क्लीन द ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटी म्हणजे आपली माउथ आपल्याला म्हणजे काय करायचं, बच्चूची माउथ क्लीन करायचं आहे किंवा सक्शन करायचं आहे तिथलं. काय, क्लीन द ओरल कॅव्हिटी. नंतर काय करायचंय, देन ह्याच्या नंतर दुसरा नेझल कॅव्हिटी. ह्याच्यामध्ये रिझन काय आहे हे बघा, ही खूप महत्वाचा आहे. आपण रिव्हर्समध्ये उलटा गिलटा केलं तर, म्हणजे आता समजा मी सांगितलं तुम्हाला क्लीन द ओरल एअरवे, आपण काय केलं, नाही सर पहिला काय रेस्पिरेटरी ट्रॅक नोज मधून सुरू होते म्हणून मी काय करतो नेझल कॅव्हिटी सक्शन करतो. ही खूप लाईफ थ्रेटिंग कंडिशन होऊ शकते बरं का, म्हणून ही सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. स्टार मार्क करा. ऑलरेडी एक स्टार आहे, अजून 2 करून ठेवा बरं का. हे काय सिक्वेन्स. आपण पहिला काय केलो, ओरल कॅव्हिटी केलो. ह्याच्या मागे रिझन माहिती तुम्हाला असायला पाहिजे. काय, सिक्वेन्स शुड बी. बघा सिक्वेन्स काय म्हणते, सिक्वेन्स शुड बी अलाउ. काय अलाउ करते बघा, टू प्रिव्हेंट. काय प्रिव्हेंट करणार आहे, ही खूप महत्वाचं आहे. टू प्रिव्हेंट एस्पिरेशन. कसे, आता समजा तुम्ही काय करणार, रेस्पिरेटरी ट्रॅक मधनं म्हणजे नोज तुम्ही काय करणार, हा बाबा मी पहिला सक्शन नोज बंद करतो. ज्यावेळी तुम्ही नोज बंद सक्शन करायला गेलं तर ज्यावेळी ओरल कॅव्हिटीमध्ये पण सक्शन किंवा सिक्रेशन असणार आहे. ज्यावेळी जे बच्चू आहे जे एस्पिरेशन करू शकतो, एस्पिरेशन म्हणजे आत घेऊ शकतो, स्वॉलोविंग करू शकतो, ते चुकून आपले रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जाण्याची शक्यता खूप जास्त असतो. म्हणून जे गेलं तर बघा, आता समजा ते रेस्पिरेशन ट्रॅक मध्ये गेलं तर कुठे जाणार, डायरेक्ट लंग्स मध्ये. ती खूप ऑब्स्ट्रक्शन तयार करणार आहे. ही काय असणार आहे, लाईफ थ्रेटनिंग असणार आहे. म्हणून आपल्याला ही प्रिव्हेंशन करण्यासाठी क्लीन द ओरल कॅव्हिटी फर्स्ट हे करायचं आहे, त्याच्यानंतर नेझल कॅव्हिटी करायचं आहे. बघा एक मिनिट, नोज केलं तर काय असणार आहे, नोज केलं तर काय असणार आहे, बेबी मे गास्प. बघा बेबी मे गास्प आणि इनहेल द सिक्रेशन जे आपण ओरल मध्ये होतो. इनहेल सिक्रेशन फ्रॉम द माउथ. इम्पॉर्टंट आहे बरं का, लक्षात ठेवा. फ्रॉम द माउथ इनटू एअरवे मध्ये गेलं तर डायरेक्ट लंग्स मध्ये खूप लाईफ थ्रेटिंग कंडिशन होऊ शकते. म्हणून नोज दुसरा पहिला नाही करायचा, दुसरा करायचा. आणि आपण माउथ केलं, आता नोज केलं तर असं होणार आहे. आता माउथ केल्यावर काय होणार, माउथ केल्यावर रिड्यूस रिस्क ऑफ एस्पिरेशन. आलं का लक्षात, कळाले पहिलं कुठलं करायचं. आता आपल्याला कळालं पहिला काय करायचंय, माउथ, त्याच्यानंतर नोज, ओरल कॅव्हिटी फर्स्ट. हे ट्रिक आहे. समजा ABCD तुम्ही ज्या वेळी वाचत असतो पहिला कुठलं येते, एम नंतर एन येतो. म्हणून असं लक्षात ठेवा, पहिली माउथ करायचंय नंतर नोज करायचं आहे. ही खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. सिनेरिओ बेस्ड विचारून तुम्हाला इनडायरेक्टली असले क्वेश्चन विचारतात. पहिला काय करायचंय म्हणजे काय, अल्फाबेटिकने तुम्ही लक्षात ठेवा. अल्फाबेटिक MNOP असे सिस्टमॅटिक येते. ओके चला, आता सक्शन करायला सुरू केलं तुम्ही, कितीपर्यंत करणार, 1-2 तास करणार का किंवा 1 तास करणार. ही खूप महत्वाचं आहे. मी लास्ट क्लासमध्ये पण सांगितलं तुम्हाला सक्शन किती करायचं असते. सक्शन 5 to 10 सेकंड. मोर दॅन 10 सेकंड नाही व्हायला पाहिजे, हे पण लक्षात राहू द्या. काय होते, प्रोलॉंगड सक्शन केलं तर काय होणार आहे, प्रोलॉंगड म्हणजे जास्त 10 सेकंड पेक्षा जास्त केलं तर सक्शन कॅन कॉज हायपोक्सिया. बच्चूमध्ये हायपोक्सिया करू शकतो बरं का. आपल्याला मोर दॅन 10 सेकंड अवॉइड करायचं आहे. हे झालं आपलं ड्युरेशन. त्याच्यानंतर काय, प्रेशर पण आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलो. त्याच्यामध्ये आपण कुठल्या बघितलं, इन्फंट, चाइल्ड आणि अडल्टमध्ये. इथं काय न्यूबॉर्न आहे, ह्याच्यामध्ये प्री मेच्युअर पण असू शकतो आणि मेच्युअर पण म्हणजे प्रीटर्म पोस्टर्म पण असू शकतो बच्चू. आणि दुसरा पण अडल्टमध्ये वगैरे कुठली सक्शन करायचं जर तुम्हाला ओरल कॅव्हिटी वगैरे क्लीन करायचं असेल तर. बघा ह्याच्यामध्ये काय, आपण प्रीटर्म लिहू, प्रीटर्म किंवा टर्म म्हणा किंवा पोस्ट टर्म म्हणा. आणि ओल्ड चिल्ड्रन वगैरे, ओल्ड चाइल्ड वगैरे
आणि दुसरा काय शेवटचा अडल्टमध्ये किती सक्शन करायचं. ऑलरेडी तुम्हाला टर्म मधला माहिती आहे किती होतं टर्म मधला 60 to 80 mmHg प्रिव्हियस क्लास मधला आहे बरं का हे 60 to 80. त्याच्यानंतर प्लस 20 करायचं आपल्याला 80 ते 100. त्याच्यानंतर परत काय करायचं 20 ऍड करायचं म्हणजे 100 ते 120 हे सिक्वेन्स अनुसार आपण दिलतो. मग प्रीटर्मचं कसं असणार आहे परत इथे 20 ऍड होणार आहे म्हणून आपण इथे 20 मायनस करून ठेवायचं म्हणजे 40 ते 60 mmHg ही प्रीटर्म मध्ये असणार आहे. कळालं का तुम्हाला. प्रेशर इम्पॉर्टंट आहे विचारू शकते बरं का. ही पण हे तर ड्युरेशन पण ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे. 5 to 10 सेकंड मोर दॅन 10 सेकंड अवॉइड करायचं आहे. अवॉइड मोर दॅन 10 सेकंड हे पण लक्षात ठेवा. ओके एवढी कळालं आपल्याला प्रेशर. बघा सक्शन फक्त आपण मी सक्शन मशीन प्रिव्हियस क्लास मधलं म्हटलं आपण फक्त सक्शन मशीन घेऊनच करणार आहे का न्यूपर मध्ये नाही. बघा काय होणार आहे एक मिनिट कुठली इक्विपमेंट असणार आहे इक्विपमेंट ते सक्शन मशीन तर एक राहणार आहे. काय म्हणू शकतो मी सक्शन मशीन एक झालं सक्शन मशीन. आता दुसरी काय दुसरी असणार आहे म्युकस एक्झेलर. म्युकस एक्झेलर दाखवतो मी डायग्राम आणलं सॉरी इमेज आणलं नाही बरं का. आणि तिसरं काय असेप्टो किंवा बल्ब सिरिंज. असेप्टो किंवा बल्ब सिरिंज हे आपण यूज करतो बरं का सक्शन मध्ये. आणि एक्सेसिव्ह सक्शन केलं तर काय होणार आहे कुठे आपण एक्सेसिव्ह सक्शन केलं तर काय होणार आहे टिश्यू इंजुरी होणार आहे. टिश्यू इंजुरी हे पण लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे. हे पण विचारू शकते तुम्हाला. आणि हायपोक्सिया म्हणजे मोर सक्शन ड्युरेशन केलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे त्याच्यामध्ये हायपोक्सिया होणार आहे आणि एक्सेसिव्ह सक्शन केलं तर टिश्यू इंजुरी होणार आहे. मग इक्विपमेंट कुठले सक्शन मशीन आपण तुम्ही लास्ट क्लासमध्ये बघितले म्युकस एक्झेलर. बघा हे काय ही म्युकस एक्झेलर आहे. बघा एक काय करायचं इकडे काय हे सक्शनकडे हे करायचं ही पेशंटचे म्हणजे जे बच्चूच्या ओरल कॅव्हिटी किंवा नेझल कॅव्हिटीमध्ये याच्यामधनं आपण स्पेसिमेन घेऊन लॅबला पण पाठवू शकतो बरं काय. इथे स्टॉक होतात ते बरं काय. हे झालं. आणि हे काय सिरिंज किंवा बल्ब सिरिंज. बघा हे काय सिरिंज असं ना हे काय वरती बल्ब त्याला काय म्हणतो आपण असेप्टो सिरिंज किंवा बल्ब सिरिंज. हे काय पिडियाट्रिक मधलं सक्शन करायला आपण यूज करतो. मग आपल्याला उत्तर कुठलं भेटलं बघा नन ऑफ दिस. चहा पीत बसायचं आहे का नाही. बघा काय म्हणते फर्स्ट सक्शन तर नोज. मग नोज करणार आहे का नाही. ते बच्चू काय करू शकतो तोंडाने एस्पिरेशन करू शकतो जे डायरेक्टली ट्रेकिया म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जाऊ शकतो. हे नाही करायचं आहे. फर्स्ट सक्शन द माउथ. बघा ही बरोबर उत्तर असणार आहे. सायमल्टेनियसली नोज अँड माउथ असं करायचं का नाही. पहिल्याला आपल्याला काय रिस्क कमी करायची कुठली एस्पिरेशनची म्हणून आपल्याला फर्स्ट माउथ करायचं आहे. कसं ट्रिक काय आहे एम नंतर एन येणार अल्फाबेटिक मध्ये म्हणून आपण असे लक्षात ठेवले. मग आपलं दुसरं उत्तर बरोबर असणार आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. ओ बापरे मोठी क्वेश्चन आहे बघा. हे कुठले क्वेश्चन असले नॉर्शेट मधलं. अ क्लायंट वॉज ट्रान्सफर्ड टू द हॉस्पिटलला आले हॉस्पिटल युनिट ॲज अ डायरेक्ट ॲडमिट आहे फ्रॉम अ स्मॉल कम्युनिटीमधनं आलेल्या पेशंटला म्हणजे पेशंट आले हॉस्पिटलला बरं का. विल द नर्स ऑब्टेनिंग द पार्ट ऑफ ॲडमिशन हिस्ट्री. बघा हिस्ट्री महत्वाचं आहे बघा. हिस्ट्री इन्फॉर्मेशन क्लायंट सडनली बिकम सेमी कॉन्शियस. कसं आहे सेमी कॉन्शियस मध्ये हाय पेशंट हे पण लक्षात ठेवा. आणि असेसमेंट रिवेल सिस्टोलिक बीपी डायस्टोलिक नाही दिले वाटते यांनी बरं का. सिस्टोलिक बीपी दिलेला आहे इथे 70 म्हणजे कमीच आहे बरं का. हार्ट रेट किती 130 ही जास्त आहे बघा. बीपी कमी आहे आणि हार्ट रेट जास्त आहे. काहीतरी जुगाड झाले म्हणजे काहीतरी झालेलं आहे पेशंटला. रेस्पिरेटरी रेट बघा हे पण जास्तच आहे. व्हॉट इज द नर्स इनिशियल ऍक्शन. बघा काय भेटलेलं आहे. एक पेशंट आले हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट ऍडमिटेड आहे. त्याला आपण इन्फॉर्मेशन हिस्ट्री इन्फॉर्मेशन घेतलो ज्यावेळी काय भेटले आपल्याला सडन बिकम सेमी कॉन्शियस झालेलं आहे पेशंट आणि सिस्टोलिक बीपी किती आहे 70 आहे म्हणजे कमीच झालेलं आहे. आणि हार्ट रेट पण वाढलेलं आहे टॅचिकार्डिया आहे 130 आणि रेस्पिरेटरी रेट पण किती असतो आपण 16 ते 20 पर्यंत पकडतो आणि इथे तर 24 आहे. हे पण वाढलेलं आहे. हे कंपन्सेटरी पण असू शकतो किंवा कुठली पॅथॉलॉजिकल पण असू शकतो. हार्ट रेट पण आणि रेस्पिरेशन रेट पण. आणि व्हॉट इज द नर्स इनिशियल ऍक्शन म्हणजे नर्सला पहिली ऍक्शन काही घ्यायचं आहे. बघा काय म्हटलं ह्यांनी लोअर द हेड ऑफ द बेड. काय करायचंय लोअर द हेड जे पेशंट आहे असं झोपलेलं आहे त्याला काय करायचंय लोअर द हेड ऑफ बेड असं करायचंय. ही बेड आहे समजा असं करायचंय यांनी असं म्हणताय पहिल्या ऑप्शन मध्ये. दुसरी म्हणते इनिशिएट द आयव्ही विथ अ लार्ज बोर निडल. आपल्याला काय करायचं आयव्ही फ्लूइड द्यायचं आहे ते पण कुठली मोठी निडल म्हणजे निडलचे
जे डायमीटर असतं बघा ते मोठे असायला पाहिजे, कारण फ्लो रेट जास्त जायला पाहिजे असं म्हणते यांनी. आणि तिसरी काय म्हणते, नोटिफाय द फिजिशियन, काय करू नका, मस्तपैकी डॉक्टरने फोन लावा, असं असं झालं या पटकन. ओके. चौथी काय म्हणते, कॉल फॉर द कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन आर्म, म्हणजे CPR म्हणते, ह्यांनी CPR द्या पटकन असं म्हणते. नाही म्हणजे CPR टीमला कॉल करा असं म्हणते. ओके. चला आपल्याला सिनेरिओमध्ये काय काय भेटले आपल्याला बघूया, एक नोट करून घेऊया. पेशंट काय आहे, पेशंट आहे इकडेच लिहू, पेशंट काय सेमी कॉन्शियस आहे, सेमी कॉन्शियस आहे. ओके. बीपी किती आहे, बीपी फक्त सिस्टोलिक दिले बरं का, सिस्टोलिक बीपी SBP देऊ आपण, किती 70 mmHg. हे काय झालं, सिव्हिअर हायपोटेन्शन झालं बरं का, कमी आहे खूप. सिव्हिअर हायपोटेन्शन, सिव्हिअर हायपोटेन्शन झालं. आणि अजून काय दिले, हार्ट रेट दिले, हार्ट रेट किती दिले 130. हे काय झालं, टेकिकार्डिया, टेकिकार्डिया. हे टेकिकार्डिया झालंय. हे कंपन्सेटरी पण असू शकते बरं का, कंपन्सेशनसाठी काहीतरी झाले पेशंटला, जे शो करण्यासाठी पण हे कंपन्सेटरी हार्ट रेट पण वाढते. अजून काय दिले, रेस्पिरेशन रेट, हे किती दिले 24. हे पण काय, टेकिपनिया आहे, टेकिपनिया. टेकिपनिया कशामुळे होते, पेशंटला इन्क्रीज झाले काय, डिमांड ऑफ O2 जास्त पाहिजे, म्हणून ही रेस्पिरेशन रेट पण कंपन्सेटरमध्ये वाढू शकते. हे आपल्याला एवढी भेटले. हे काय वाटतं तुम्हाला, बघा बीपी कमी आहे, हायपोटेन्शन आहे आणि हार्ट रेट वाढलेलं आहे. लक्षात यायला पाहिजे तुम्हाला, काहीतरी फ्लूइडमध्ये इम्बॅलन्स झालेलं आहे. काय झालेलं आहे, फ्लूइड कमी झालेलं आहे, म्हणून बीपी डाऊन झालंय आणि हार्ट रेट पण काय वाढलेलं आहे, कंपन्सेशनसाठी हार्ट रेट वाढलेलं आहे. हे काय असू शकतो, आपण अज्यूम करू शकतो, म्हणजे अंदाज लावू शकतो की हे काय शॉक असू शकतो. शॉक मध्ये पण कुठली, हायपोव्होलेमिक शॉक, हायपोव्होलेमिक शॉक म्हणजे व्हॉल्यूम मध्ये काहीतरी जुगाड झाले, जुगाड म्हणजे काहीतरी गडबड झाले, म्हणून ही अवस्था भेटू शकते आपल्याला बरं का. शॉक मध्ये काय झालं असं माहितीये का, डिक्रीज द टिश्यू परफ्युजन, जेवढं पाहिजे होते टिश्यू परफ्युजन बिलो द लेवल ऑफ काय MMD म्हणजे मिनिमम लेवल ऑफ मिनिमम मेटाबॉलिक लेवल, मेटाबॉलिक डिमांड लेवल कमी असतो बरं का, म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी भेटत नाही कुठल्यामध्ये, हायपोव्होलेमिक शॉक मध्ये, म्हणजे शॉक मध्ये बोलतोय मी. त्याच्यामध्ये पण हायपोव्होलेमिक मध्ये काय होणार आहे, हायपोव्होलेमिक मध्ये काय होणार आहे, की ऑकर्स आफ्टर फ्लूइड लॉस, ज्यावेळी फ्लूइड लॉस होणार आहे, ज्यावेळी ही हायपोव्होलेमिक शॉक आपल्याला भेटणार आहे. मोस्ट कॉमनली कुठे भेटते माहिती आहे का, मोस्ट कॉमन इन सर्जिकल वॉर्डमध्ये. सर्जिकल वॉर्डमध्ये कुठले पेशंट असते, जे सर्जरी होऊन आलेले असते बरं का, त्याच्यामध्ये काय ब्लड लॉस झालेलं असते पेशंटमध्ये, ब्लड लॉस ड्युरिंग कधी सर्जरी करताना, म्हणून ही मोस्ट कॉमन कुठे भेटणार आहे, सर्जिकल वॉर्डमध्ये. ब्लड लॉस ड्युरिंग सर्जरी, त्याचा अर्लिएस्ट इंडिकेटर काय असणार माहिती आहे का, अर्लिएस्ट इंडिकेटर असणार आहे, इंडिकेटर कुठे लिहू इथे दिसतंय का तुम्हाला, ओके. टेकिकार्डिया काय असणार आहे, टेकिकार्डिया, हे पण लक्षात घ्या, हे काय असणार आहे, टेकिकार्डिया, अर्लिएस्ट इंडिकेटर कधी, हायपोव्होलेमिक शॉक मध्ये. ओके. चला आपल्याला जेवढी भेटले याची मॅनेजमेंट काय करायचं, मॅनेजमेंट काय करायला पाहिजे. आता हायपोव्होलेमिक शॉक मध्ये फ्लूइड कमी झालेलं आहे, एकदम बेस्ट काय आहे, IV फ्लुइड्स द्यायचं आहे पेशंटला, IV फ्लुइड्स काय द्यायचं आहे, IV फ्लुइड्स कशामध्ये, हायपोव्होलेमिक शॉक मध्ये. ओके. हे आपल्याला भेटले. अर्लिएस्ट खाली तुम्हाला दिसलं नसेल, अर्लिएस्ट इंडिकेटर काय असणार आहे हे लक्षात घ्या, हे विचारतात आणि तुम्हाला इझिली म्हणजे सिनियर बेसला जर तुम्हाला इंडिकेशन भेटते. अर्लिएस्ट इंडिकेटर काय असणार आहे, टेकिकार्डिया, कंपन्सेशन साठी हार्ट रेट वाढलेला असते, कशामध्ये, हायपोव्होलेमिक मध्ये. ओके. चला काय म्हणते बघा, लोअर द हेड ऑफ द बेड म्हणजे काय, ट्रेंडलनबर्ग पोझिशन म्हणते ह्याने, ट्रेंडलनबर्ग पोझिशन माहिती आहे ना तुम्हाला. ट्रेंडलनबर्ग पोझिशन म्हणजे काय होणार, याच्यामध्ये आपली डोकं जे आहे हेड जी लोअरला येणार, हे कशामध्ये बघा, ऑलरेडी इथे काय आहे, रेस्पिरेशन रेट 24 आहे, म्हणजे
डिफिकल्टी आहे, मग असं केलं तर ही बरोबर असणार आहे का? नाही, ब्रीथिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. काय म्हणू शकतो आपण? फ्रोझन ब्रीथिंग. म्हणून हे आपल्याला अवॉइड करायचं आहे बरं का, ही अवॉइड करायचं आहे, ही गेलं खड्ड्यात. दुसरं काय म्हणते बघा, इनिशिएट एन IV विथ अ लार्ज बोर निडल. ची बोर बघा काय म्हणते यांनी, इनिशिएट IV हे बरोबर आहे, आपल्याला ही सुरू करायचं आहे. बघा ही ठेवा होल्डमध्ये. आता नेक्स्ट बघूया, नोटिफाय द फिजिशियन. बघा इनिशियल तर आपल्याला नसणार आहे, आता क्रिटिकल कंडिशन आहे, आपण लगेच फोन करणार आहे का? आता आपल्याला काहीतरी करायचं आहे ना. बघा ही पण इम्पॉर्टंट आहे, असं नाही की हे काय इम्पॉर्टंट आहे बट नॉट इनिशियल. बट नॉट इनिशियल यांनी काय म्हटलंय? नर्सेस इनिशियल ऍक्शन म्हटलंय, नॉट इनिशियल ऍक्शन बरं का. आणि चौथा काय म्हटलंय? कॉल फॉर द कार्डिओपल्मोनरी. CPR टीमला फोन करायचा आहे. बघा पेशंटला, बघा पेशंट बरोबर आहे, सेमी कॉन्शियस आहे. ज्यावेळी आपण CPR करतो बाबा, कुठल्या वेळी? ज्यावेळी पेशंटला पल्स आपल्याला फील होत नाही, म्हणजे पल्स ॲब्सेंट असतो आणि रेस्पिरेशन ॲब्सेंट असतो. बघा इथे रेस्पिरेशन पण आहे 24 आहे, ते पण जास्तच आहे, आणि हार्ट रेट पण जास्तच आहे, ज्यावेळी आपल्याला CPR द्यायची गरज नाहीये बरं का. ही पण गेलं, चुकलं आपला. दुसरा ऑप्शन काय म्हटलं होतं त्यांनी? इनिशिएट एन IV विथ अ लार्ज बोर निडल. बघा हे काय? नर्सेसची फर्स्ट ऍक्शन आहे. काय द्यायचं? IV फ्लूइड द्यायचे. IV फ्लूइड कसे देणार आहे तुम्ही? हे कशासाठी? रिस्टोर सर्क्युलेशन. रिस्टोर सर्क्युलेशन बाय प्रोव्हाइडिंग, बघा बाय प्रोव्हाइडिंग काय म्हणू शकतो? रॅपिड फ्लूइड. रॅपिड ऍक्सेस ऑफ किंवा ऍक्सेस फॉर फ्लूइड म्हणा, फ्लूइड किंवा एनी मेडिकेशन. ही पहिली ऍक्शन म्हणजे फर्स्ट ऍक्शन असणार आहे नर्सची. बघा ओके. बघा IV ऍक्सेस आपण देतोय. बघा IV ऍक्सेस विथ कसं द्यायचंय? लार्ज बोर निडल. लार्ज बोर निडल म्हणजे ते निडलचे डायमीटर जास्त असला पाहिजे. फॉर कशासाठी? फॉर रॅपिड रिससिटेशनसाठी. रिससिटेशनसाठी म्हणजे लवकर हे द्यायचं. बघा बोर म्हणजे काय? जी डायमीटर. आपण रॅपिड ह्याच्यामध्ये कुठली कुठली यूज करतो? बघा हे काय? IV फ्लो रेट हे करायचं आपल्याला. फ्लोरेटसाठी कुठली कुठली IV कॅन्युला? 14 नंबर म्हणा, 16 नंबर म्हणा आणि 17 नंबर म्हणा, ही आपण यूज करणार आहे. हे गॉज आहे बरं का, सॉरी गॉज म्हणतो बघा, गेज. कुठली कलरचं असणार आहे? हे ऑरेंज मध्ये असणार आहे. हे काय? ही ग्रे मध्ये असणार आहे. 17ची व्हाईट कलर असणार आहे. याची फ्लो रेट इम्पॉर्टंट आहे बरं का. फ्लो रेट कसं असणार आहे ह्याची? हे 270 ml पर मिनिट. त्याची किती असणार आहे? हे 200 ml पर मिनिट. व्हाईटचं असणार आहे 140 ml पर मिनिट. म्हणून आपण हे कधी यूज करतो बाबा? इमर्जन्सीमध्ये आणि रॅपिड आणि मेजर सर्जरीमध्ये ही आपण यूज करतो बरं का. अजून एक लक्षात घ्या, 18 गेजची ही ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी. ही खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, खूप वेळा विचारलेलं आहे, हे पण लक्षात राहू द्या. ओके, हे झालं. आपण काय करत होतो? लार्ज बोर निडलने केलो. आफ्टर सेक्युरिंग IV ऍक्सेस आपल्याला काय करायचं आहे? IV ऍक्सेस. आता काय करायचंय? नोटिफाय टू डॉक्टर. आता नोटिफाय करायचंय. नोटिफाय टू फिजिशियन. कळलं का? पहिलं फिजिशियनला हे करायचंय का? नाही, ही आपली दुसरी प्रायोरिटी झालं. ओके, मग आपलं उत्तर कुठली बरोबर असणार आहे? दुसरी उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतं बघा. बघा हे काय झालं? ही ट्रेंडलनबर्ग पोझिशन. हे बघा पार्ट्स ऑफ IV कॅन्युला. जे आहे निडल, हे काय आहे? पाठीमागचे कॅथेटर. याचे काय? डायमीटर जेवढी मोठी असतं जेवढी फ्लो वाढणार आहे. म्हणून आपल्याला मोठी म्हणजे 14 म्हणा, 16 म्हणा, 17 म्हणा असली IV कॅन्युला आपल्याला यूज करायचं आहे. ओके, बघा असली जे पिक्चर्स आहे आपल्याला कुठे भेटणार आहे? इंस्टाग्राम मध्ये भेटणार आहे. म्हणून तुम्ही सगळे आपली इंस्टाग्राम वगैरे ते फॉलो करून ठेवायचं बरं का. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. काय? द एंटागोनिस्ट फॉर मॅग्नेशियम सल्फेट. एंटागोनिस्ट म्हणजे अँटीडोट विचारते. मॅग्नेशियम सल्फेट शुड बी रेडिली अवेलेबल टू क्लायंट रिसिव्हिंग मॅग्नेशियम.
ज्या पेशंटला काय म्हणताय अँटागोनिस्ट फॉर मॅग्नेशियम सल्फेट, जे मॅग्नेशियम सल्फेट जे अँटीडॉट किंवा अँटागोनिस्ट आहे, जे रेडिली अवेलेबल फॉर क्लायंट रिसिविंग IV मॅग्नेशियम, जे पेशंट मॅग्नेशियम सल्फेट घेत आहे त्यांच्याजवळ हे आपल्याला रेडिली अवेलेबल ठेवायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज द अँटीडॉट फॉर मॅग्नेशियम टॉक्सिसिटी. बघा अँटीडॉट विचारते त्यांनी इनडायरेक्टली, एवढं विचारलंय, ह्याच्यामध्ये एकच आहे मॅग्नेशियम सल्फेटचे अँटीडॉट काय आहे असं विचारतंय. पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे कॅल्शियम ग्लुकानेट, दुसरे काय हायड्रोजन, तिसरे आहे नलेक्झॉन, हे काय रोगाम. नॉर्सेट 3 मधला क्वेश्चन बरं का, रोगाम त्याचे रिलेटेड असं डायरेक्ट नाही. ओके हे झालं, एवढे ऑप्शन दिलंय. आता आपल्याला काय मॅग्नेशियम सल्फेट बघायचं आहे. मॅग्नेशियम सल्फेट खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा काय बघायचं आपल्याला, मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 म्हणजे काय मॅग्नेशियम सल्फेट. मोस्ट कॉमनली कुठे यूज करतात आपण, मोस्ट कॉमनली गायनेकमध्ये, गायनेक किंवा OBG पण म्हणा. कधी प्री एक्लेम्शियामध्ये, प्री एक्लेम्शिया आणि एक्लेम्शिया, हे झालं MgSO4 ची. MgSO4 बघा हे काय, ही मसल रिलॅक्झंट आहे. मसल रिलॅक्झंट हे काय आहे, मसल रिलॅक्झंट आहे. अंडर कशामध्ये ना रिलॅक्स करते, हे CNS सेंट्रल नर्वस सिस्टम जे आहे त्याला डिप्रेस करून ही असं काम करतो, म्हणजे मसल रिलॅक्स करतो. त्याच्यासोबत अजून पण काम करतो बरं का हे. बट ऑल्सो वर्क्स, अजून काय करणार आहे, मसल रिलॅक्झंट सोबत व्यासोडायलेटर करणार आहे. व्यासोडायलेटर केलं तर काय होणार आहे, BP लो होणार आहे बरं का. म्हणून एक्लेम्शिया प्रीएक्लेम्शिया हे जे ड्रग्स यूज होते, व्यासोडायलेटर आणि अँटी कन्व्हल्जंट पण आहे. अँटी कन्व्हल्जंट एक्लेम्शियामध्ये काय होतं, सीझर्स येते माहिती आहे का, याला पण ही अँटी कन्व्हल्जंट आहे, म्हणून ह्याला यूज करतात गायनेकमध्ये मॅक्झिमम. अजून काय करतो की टोकोलायटिक आहे. टोकोलायटिक म्हणजे काय, सप्रेस द प्रीमेचर युट्रिन कॉन्ट्रॅक्शन. जे प्रीमेचर युट्रिन कॉन्ट्रॅक्शन जे होतं त्याला काय करतं, हे सप्रेस. बघा सप्रेस प्रीमेचर युट्राइन कॉन्ट्रॅक्शन किंवा त्याला काय करू शकतो, डिले करतो बरं का. डिले प्रीटर्म काय म्हणू शकतो, सॉरी इथे तुम्हाला दिसणार नाही, प्रीटर्म लेबर बरं का. एवढी ही काम करतो कशासोबत, मसल रिलॅक्झंट सोबत एवढी काम करतो. म्हणून ह्याला बघा ही व्यासोडायलेटर, अँटी कन्व्हल्जंट, टोकोलायटिक हे सगळं कुठलं झालं, हे सगळं गायनेक मधलं झालं. म्हणून ही मोस्ट कॉमनली कुठे यूज करतात, गायनेकमध्ये वगैरे यूज करतात. ओके बघा हे जे डोज कसं देतं बघा, MgSO4 ची डोज, एक एम्पुलमध्ये किती असते बाबा, एक एम्पुलामध्ये 1 ग्रॅम पर 2 ml असतो. 1 ग्रॅम पर 2 ml म्हणजे 1 ml मध्ये किती झालं, 0.5 ग्रॅम. IV द्यायचं असेल तर किती, 4 ग्रॅम. IM द्यायचं असेल तर इच बटकला. लक्षात आले का ते कुठले सायंटिस्ट, बघा ते पण बघून घ्या, ते पण महत्वाचंच आहे. कोण होता ते सायंटिस्ट, ही सायंटिस्ट 2 आहे बरं का. हे झालं सायंटिस्टचं नाव. इकडे आपण लोडिंग डोज लिहू, लोडिंग डोज, इकडे मेंटेनन्स. ही इम्पॉर्टंट आहे, मेंटेनन्स डोज. ओके बघा हे सायंटिस्ट कुठला आहे, सायंटिस्ट रिचार्ड. अजून एक कुठला आहे, जुस्पान का जुप्सन काय पण म्हणू शकता, पण लक्ष ठेवायचं आपल्याला फक्त. दुसरं कोण आहे, जुस्पान सिबॅन, ही त्याचा सायंटिस्ट नाव बरं का. त्यांनी कसं हे केलेलं आहे ते पिछाडे. ह्यांनी काय केलंय, यांनी IM बद्दल सांगितलं, IM ड्रग कसं जायचं, म्हणजे MgSO4 द्यायचं आहे बरं का. हे IV हे झालं. बघा ह्याच्यामध्ये लोडिंग डोज किती द्यायचं, ह्याच्यामध्ये लोडिंग डोज 5 ग्रॅम. हे इच बटकला द्यायचं बरं का, इच बटक्सला. हे झालं. त्यासोबत प्लस काय द्यायचं आहे, 4 ग्रॅम काय द्यायचं आहे, IV 4 ग्रॅम IV. ओके 5 5 10 10 1 4 किती झालं, ही 14 ग्रॅम झाला बरं का, 14 ग्रॅम याच्यामध्ये लोडिंग डोजमध्ये. आता मेंटेनन्स डोज काय करायचं आहे, 5 ग्रॅम पर 4 आवरली, 4 तासाने 5 ग्रॅम द्यायचं आहे. कसं देणार, अल्टरनेटिव्ह बटॅक्सला बरं का. आपल्याला IMS द्यायचं आहे, अल्टरनेटिव्ह बटॅक्सला.
हे झालं प्रिचार्डची. आता दुसरे सायंटिस्ट कोण आहे? जुप्सान किंवा जुस्पान. जुप्सान म्हणा. हे लक्षात ठेवा, जुप्सान इज बॅन. हे आहे सी आहे, पण लक्षात ठेवा रिव्हर्स केलं तर इज होते ते. जुप्सान इज बॅन. याने कसं देणार आहे? IV ने. हे 4 to 6 ग्रॅम देणार आहे लोडिंग डोज मध्ये बरं का. आता मेंटेनन्स डोज मध्ये 1 to 2 ग्रॅम द्यायचं आहे. ओके, एवढी हे झालं. हे इम्पॉर्टंट आहे बरं का, इम्पॉर्टंट फॉर नॉर्सेट वाल्यांना. तर नादच नाही करायचं, नॉर्सेट वाल्यांना हे सगळी लक्षात ठेवायचं. ओके, हे झालं. आपण कुठे इथेपर्यंत आलो, तिकडे गेलो का बरं का. याची मेन आपण काय बघणार आहे? हां, अँटीडॉट बघायचं आपल्याला. याची अँटीडॉट काय असणार आहे बघा. अँटीडॉट, ह्याची अँटीडॉट असणार आहे कॅल्शियम ग्लुकोनेट. सगळ्यांना माहिती आहे कॅल्शियम ग्लुकोनेट. हे ग्लुकोनेट, कॅल्शियम ग्लुकोनेट आलं तर तुम्हाला काय लक्षात यायला पाहिजे? रूल ऑफ 10 बघा. त्याच्यामध्ये रूल ऑफ 10 आहे. रूल ऑफ 10. रूल ऑफ 10 म्हणजे काय असणार आहे? 10% सोल्युशन असणार आहे आणि 10 मिनिट द्यायचं आहे त्याला, म्हणजे स्लोली द्यायचं आहे. आणि 10 ml IV ही स्लोली द्यायचं आपल्याला. काय? 10% 10 मिनिट 10 ml. म्हणून काय म्हणतो आपण? रूल ऑफ 10. कुठे? कॅल्शियम ग्लुकोनेट देताना. हे ऑप्शन मध्ये नसेल तर दुसरे ऑप्शन असणार आहे आपलं कॅल्शियम क्लोराइड. कॅल्शियम क्लोराइड हे नसेल तर अल्टरनेटिव्ह बरं का, अल्टरनेटिव्ह हे काय असणार आहे? अल्टरनेटिव्ह असणार आहे. बरं, ओके, एवढी आपल्याला कळालं. त्यांनी काय विचारलंय आपल्याला? अँटीडॉट भेटले. सायक्लिक द रिचिंग द मॅग्नेशियम व्हिच इज द अँटीडॉट ऑफ मॅग्नेशियम. बघा, मॅग्नेशियम टॉक्सिसिटी बद्दल पण म्हटलेलं आहे त्यांनी, ते पण एवढं घेऊन जाऊ आपण. बघू. ओके, त्याचा अगोदर आपल्याला लेवल बघूया आपण. सिरम लेवल. सिरम लेवल माहिती असल्यावरच आपल्याला कळणार ना जे टॉक्सिसिटी आहे का नाही. सिरम, सॉरी काय लिहिलो मी? सिरम लेवल. लेवल ऑफ MgSO4. बघा, नोट करून घ्या. 4 to 7 MEq पर लिटर. हे काय? ही नॉर्मल लेवल आहे. हे काय? नॉर्मल आहे. तेच 10 ते 12 MEq पर लिटर हे काय असणार आहे? ही टॉक्सिक. म्हणजे काय झालं आता? टॉक्सिसिटी झाले म्हणजे 12च्या वरती. मोर दॅन 12 MEq पर लिटर असेल तर ही रेस्पिरेटरी अरेस्ट होणार आहे पेशंटला. खूप डेंजर ड्रग आहे बरं का, असंच कोणाला द्यायचं नाही. काय? मोर दॅन 12. आता काय? मोर दॅन 15 MEq पर लिटर असेल तर रेस्पिरेटरी सॉरी मोर दॅन 12 असेल तर ही रेस्पिरेशन डिप्रेशन होणार आहे, म्हणजे डिफिकल्टी होणार आहे बरं का. 15च्या नंतर गेल्यावर काय होणार आहे? दम होणार आहे, म्हणजे रेस्पिरेटरी अरेस्ट. आणि मोर दॅन 30 MEq पर लिटर दिलं तर आपल्याला पेशंट कार्डियक अरेस्ट होणार आहे पेशंटला बरं का. मोर दॅन 30 कार्डियक अरेस्ट, मोर दॅन 15 रेस्पिरेटरी अरेस्ट, मोर दॅन 12 असेल तर रेस्पिरेशन मध्ये डिप्रेशन. हे अरेस्ट काढून टाकतो, परत तुम्ही कन्फ्युजन करून घ्या. काय होणार आहे? रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. 10 ते 12 असेल तर टॉक्सिक, नॉर्मल किती? एवढे. ओके, बघा आपल्याला कसं कळणार आहे टॉक्सिसिटी? टॉक्सिसिटी आयडेंटिफिकेशन हे सगळं महत्त्वाचं आहे बरं का. टॉक्सिसिटी आयडेंटिफिकेशन. ओके, टॉक्सिसिटी आयडेंटिफिकेशन आपल्याला कसं कळणार आहे बघा. आयडेंटिफिकेशन डन बॉय. कशी आयडेंटिफिकेशन डन बॉय? कुठली? 2 मेथड आहे त्याच्यामध्ये. 2 मेथड. पहिला कुठला आहे? पेशंट सिम्पटम्सने आपण बघणार आहे बरं का. आता बघा दुसरी काय आपण त्याच्यामध्ये पण बघू शकतो टॉक्सिसिटी सिरम लेवल. मग पेशंट सिम्पटम मध्ये आपल्याला कसं ओळखायचं? त्याच्यामध्ये होणार आहे रेस्पिरेटरी लेस दॅन 12 बीट पर मिनिट. रेस्पिरेशन आपली कमी होणार आहे. किती? 12. रेस्पिरेशन किती? 12 पेक्षा कमी होणार. हे झालं. आणि दुसरा असणार आहे युरिन आउटपुट. युरिन आउटपुट किती? लेस दॅन 30 ml पर आवर बरं का. अडल्ट मध्ये नॉर्मल किती असतं? प्रिव्हियस क्लासमध्ये आपण बघितलेलं आहे. अडल्ट मध्ये किती? 0.5 to 1 ml पर kg पर आवर. लक्षात आहे का? आता पिडियाट्रिकचे किती सांगा बघू? 1 to 2 ml पर kg पर आवर. लक्षात ठेवा बरं का. ही युरिन आउटपुट किती? लेस दॅन 30 ml भेटले आणि रेस्पिरेशन लेस दॅन 12 झाला तर ही
काय दाखवणार आहे आपल्याला, म्हणजे टॉक्झिसिटी आयडेंटिफिकेशन जे आहे आपल्याला सिम्पटम मध्ये पेशंटला दिसणार आहे. ओके, एवढे आपण बघितलं बरं का. ओके, हे झालं MGSO4. बघा याच्यामध्ये अर्लिएस्ट काय दिसणार आहे, MGSO4 टॉक्झिसिटी साईन मधलं. आता सिम्पटम झाले, आता साईन. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले काय दिसणार आहे, अर्लिएस्ट. ही खूप वेळा विचारलेली क्वेश्चन आहे. अर्लिएस्ट आपल्याला दिसणार आहे लॉस ऑफ कुठले रिफ्लेक्स, पटेला रिफ्लेक्स. ही अर्लिएस्ट साईन आहे, म्हणून आपल्याला ही कंटिन्युअली करायचं आहे. दुसरे काय, हे अर्लिएस्ट झालं. आता दुसरी काय, प्रायोरिटी काय द्यायचं पण आपल्याला, रेस्पिरेशन. बघा अर्लिएस्ट भेटणार आहे पटेला रिफ्लेक्स, पण आपलं प्रायोरिटी कुठल्या ह्याच्यामध्ये असायला पाहिजे, रेस्पिरेशन वरती. कारण रेस्पिरेशन खूप महत्वाचं आहे, माहिती आहे ना, त्याच्यावरती प्रायोरिटी आपण द्यायला पाहिजे. ओके, मला वाटते बस. बघा काय ऑप्शन अँटिडोट मध्ये एवढं बघितलं आपण बरं का. बघा ह्या कुठल्या पण आपली जे त्रिशूलाचे MCQ सिरीज असो, आपण थोडी मिनिमम क्वेश्चन आपल्याला कव्हर होते. ओके, माहिती आहे. पण आपल्याला जे आपण थेअरी बघत आहोत त्याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन म्हणजे MCQ तयार होते बरं का, म्हणून लक्ष देऊन नोट करून घ्यायचं. काय आपलं कॅल्शियम ग्लुकोनेट पहिलं उत्तर आहे. दुसरं काय, ॲट्रोलोजेन आणि नलगजन रोगम. बघा ह्याची इमेज पण आलो मी, दाखवतो तुम्हाला. हे बॉटमचं इमेज आहे, तुम्ही काय बघितलंच असेल. हे काय, मॅग्नेशियम सल्फेट. हे काय, आपले उत्तर बरोबर असणार आहे. बघा किती आहे, 50% आहे. 1 ग्रॅम पर 2 ml आहे. MGSO4 आहे बरं का, MGSO4. ओके, हे झालं. आणि नेक्स्ट काय, कॅल्शियम ग्लुकोनेट. हे काय, अँटीडॉट आहे. अँटीडॉट ऑफ कशाचे, MGSO4 चे. MGSO4 चे बघा 10% आहे, 10 ml आहे. किती, 10 मिनिटने द्यायचं आहे स्लोली, म्हणून काय, रूल ऑफ 10 याच्यामध्ये फायदा आहे, म्हणजे कळते आपल्याला. दुसरं ऑप्शन काय होता, हायड्रोजन हायड्रोक्लोराइड. हे काय, हे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे बरं का, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. एस्पेशली कधी, PIH प्रेग्नेन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन. काय, प्रेग्नेन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन मध्ये वगैरे यूज करतात त्याला बरं का, एस्पेशली. ओके, हे झालं. ओके, नेक्स्ट हे काय, नलॉक्झॉन काय, ही कशाची अँटीडॉट आहे, ही अँटीडॉट ऑफ ओपॉइड पॉइझनिंगचं. बघा ओपॉइडचं एक्झाम्पल सांगा एक, मॉर्फिन. याची अँटीडॉट आहे कुठली, नलॉक्झॉन. ओके, हे आपण बघितलं. ओके, आता काय, हे नॉर्शॉट मधलं क्वेश्चन, RHD. बघा काय, रोगाम इम्युनोग्लोबिन आहे. बघा इथे लिहिलेलं आहे, ओमन NTD रोगाम इम्युनोग्लोबिन. हे काय, हे काय करते बघा, प्रिव्हेंट RH आयसो इम्युनायझेशन. RH आयसो इम्युनायझेशन कोणामध्ये, इन RH निगेटिव्ह मदरमध्ये. कधी, मदर आफ्टर. बघा ही खूप मस्त आहे बरं का, ह्याची रॅशनल. आफ्टर डिलिव्हरी ऑफ किंवा अबॉर्शन म्हणा, काय पण म्हणा, RH पॉझिटिव्ह बेबी किंवा फिटस. त्याच्यामध्ये काय करतो, हे प्रिव्हेंट करतो. काय प्रिव्हेंट करतो बघा, ह्या पेशंटमध्ये जायचं, ही काय प्रिव्हेंट करतो, रोगम इंजेक्शन प्रिव्हेंट एरेथ्रोब्लास्टिस फिटस. काय, NTD काय म्हणू शकतो आपण, हे काय, NTD इथे आहे बघा, NTD RHO इम्युनोग्लोबिन आहे. बघा हे विदिन, हे महत्वाचं आहे, विदिन 72 hours ऑफ डिलिव्हरी. विदिन 72 hours ऑफ डिलिव्हरीमध्ये एवढी 72 hours आतमध्ये ही इंजेक्शन द्यायचं असते. हे काय असते माहिती आहे का, जे RH निगेटिव्ह मदर असते, त्याच्यामध्ये RH निगेटिव्ह मदर जे आहे, जे RH पॉझिटिव्ह बेबीला ज्यावेळी जन्म देते म्हणजे डिलिव्हरी होते, ज्यावेळी थोडी 5 to 10 ml जे ब्लड आहे जे आईकडे जाणार आहे, ज्यावेळी काय होणार आहे, रिॲक्शन होऊन थोडी अँटीबॉडीज तयार होऊन बसणार. पहिल्या बेबीला काहीच नाही होणार, दुसऱ्या बेबीमध्ये कुठली काय होणार आहे, एरेथ्रोब्लास्टोसिस फिटस होणार आहे. ओके, आपण मला वाटतं थोडे पुढच्या क्वेश्चनमध्ये आपण क्लासमध्ये घेऊन ह्याची डिस्कशन करू. इम्पॉर्टंट आहे बरं का. हे झालं बघा, आणि किती देतो हे पण लक्षात पाहिजे. IM किती,
15,000 ते किती 2,000 इंटरनॅशनल युनिट आणि 200 ते 300 mcg ही लक्षात ठेवा डोस. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. उत्तर भेटलं ना आपलं. कुठे गेलं सॉरी. आपले उत्तर असणार आहे कॅल्शियम ग्लुकोनेट, पहिलं उत्तर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते. नेक्स्ट क्वेश्चन, नर्स हॅज टू ॲडमिनिस्टर. बघा काय ॲडमिनिस्टर करायचं आहे ना, आय ड्रॉप आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे ना. आय ऑइंटमेंट पण आहे बघा, दोन्ही आय ड्रॉप पण आहे, आय ऑइंटमेंट पण आहे. टू क्लायंट इन अ राईट आय, कुठल्या डोळ्यात, सॉरी आय. ओके, कुठल्या डोळ्यात, राईट साईडचं. हाऊ शुड द नर्स बेस्ट ॲडमिनिस्टर द मेडिकेशन्स, म्हणजे कशा पद्धतीने बेस्ट ॲडमिनिस्ट्रेशन असायला पाहिजे मेडिकेशनचे. बघा पहिल्या ऑप्शनमध्ये काय म्हणते, ॲडमिनिस्टर द आय ड्रॉप फर्स्ट. आय ड्रॉप आपल्याला फर्स्ट टाकायचं आहे, त्याच्यानंतर पटकन काय करायचं आहे, आय ऑइंटमेंट टाकायचं आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये ॲडमिनिस्टर द आय ऑइंटमेंट फर्स्ट, म्हणजे ऑइंटमेंट फर्स्ट टाकायचं आहे, नंतर पटकन आय ड्रॉप टाकायचं आहे. तिसरे ऑप्शन काय म्हणते बघा, ॲडमिनिस्टर द आय ड्रॉप, पहिले आय ड्रॉप टाका, वेट 15 मिनिट्स, 15 मिनिटं थांबा, ॲडमिनिस्टर द आय ऑइंटमेंट, नंतर ऑइंटमेंट टाका. चौथा ऑप्शन काय म्हणते बघा, ॲडमिनिस्टर द आय ऑइंटमेंट, पहिला ऑइंटमेंट टाका, 15 मिनिटं थांबा, त्याच्यानंतर काय आय ड्रॉप टाका. ओके, बघा कुठली ऑप्शन बरोबर असणार आहे. ओके, चला आपण बघूया. आय ड्रॉप आणि आय ऑइंटमेंटमध्ये आपण कशा पद्धतीने आपला सिक्वेन्स असायला पाहिजे. आपण जस्ट सध्याला काय बघितलं, सक्शनचं बघितलं, माउथ फर्स्ट त्यानंतर नोज, हे पण इकडे हे पण सेमच आहे. ते म्हणजे हे सिक्वेन्स बघायचं आपल्याला. तो काय करायचं आहे, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ आय ड्रॉप आहे आपल्याकडे आणि एक ऑइंटमेंट आहे. ओके, ड्रॉप म्हणजे एकदम फ्लुइडली असते बरं का. ही ऑइंटमेंटमध्ये कसं आहे, ही जेली लाईक असतो. बघा आय ड्रॉप शुड बी ऑलवेज गिवन बिफोर ऑइंटमेंट. आपल्याला ड्रॉप पहिली टाकायचा आहे. आय ड्रॉप शुड बी ऑलवेज गिवन बिफोर ऑइंटमेंट. लक्षात आलं, पहिला आपल्याला आय ड्रॉप टाकायचा आहे. का ऑइंटमेंट कसं असते, ऑइंटमेंट फॉर्म कसं आहे, थिक असतो, थिक बॅरियर, जेली टाईप असतं बरं का. बॅरियर दॅट काय करतो, दॅट प्रिव्हेंट प्रॉपर काय ऑब्सॉर्प्शन, जे ऑब्सॉर्ब होणार आहे त्याला काय करतो, ही प्रिव्हेंट करतो. कोण, ऑइंटमेंट. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, अगोदर ड्रॉप टाकायचं आहे, त्याच्यानंतर ऑइंटमेंट. बघा हे काय ड्रॉप आणि ऑइंटमेंट याचा तुम्हाला फरक माहिती असेल. ड्रॉप ही एकदम फ्लुइडी लाईक असतो, फ्लुइड म्हणजे आपलं पाणीसारखं समजा. आणि ऑइंटमेंट काय, आपलं लिग्नोकेन जेली वगैरे बघितलं बघा तुम्ही, आपलं काय कॅझाट्रेशन वगैरे आपण यूज करताना बघितलं, तसली थोडी जेली लाईक असतो, म्हणजे एवढी पण पातळ नसतो. म्हणजे हे काय करतो, ज्यावेळी तुम्ही ऑइंटमेंट पहिल्यांदा टाकणार, जी आयमध्ये टाकणार, जे सगळीकडे काय करणार, त्यावेळी 15 किंवा थोडी मिनिटाने तुम्ही काय कराल, नेक्स्ट आय ड्रॉप टाकाल. ज्यावेळी जी आपलं आय ड्रॉप असतो, ज्याला प्रिव्हेंट करतो प्रॉपर ऑब्झर्वेशन होण्यासाठी, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिले ड्रॉप टाकायचा, त्याच्यानंतर ऑइंटमेंट द्यायचं बरं का. आपण काय बघितलं, आय ड्रॉप शुड बी ऑलवेज गिवन बिफोर ऑइंटमेंट, बरं आहे. आणि ऑइंटमेंट कसं आहे, फॉर्म ही थिक आहे, थिक बॅरियर दॅट प्रिव्हेंट द प्रॉपर ऑब्सॉर्प्शन ऑफ द काय ड्रॉपची. बघा त्याच्यानंतर काय करायचं आहे, थोडी थांबायचं आपल्याला ते गॅपमध्ये, वेटिंग सॉरी काय वेटिंग अ टाइम, किती टाइम अबाउट किती 5 ते 15 मिनिटं आपल्याला थांबायचं आहे. इज रिकमेंडेड आहे बरं का, रिकमेंडेड बिटवीन काय म्हणू शकतो, मल्टिपल, तो नाही आपण मल्टिपल ऑप्थॅल्मिक जे मेडिसिन आहे, ऑप्थॅल्मिक मेडिकेशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 15 मिनिट आपल्याला गॅप सोडायचा आहे. कशासाठी, टू अलाउ ऑब्सॉर्प्शन. मेन मुद्दा हेच आहे, आपण ड्रग टाकतो, ऑब्सॉर्प्शन होऊन आत जायला पाहिजे ना, नाहीतर बाहेरच सगळी वॉशआउट होऊन जाणार. टू अलाउ ऑब्सॉर्प्शन अँड प्रिव्हेंट, काय प्रिव्हेंट करायचं आपल्याला, डायल्युशन, दोन्ही मिक्स व्हायचं, थांबवायचं, डायल्यूट व्हायचं और वॉशआउट, सगळे बाहेर यायचं आपल्याला थांबवायचं आहे. म्हणून आपल्याला एक सिक्वेन्सने आणि ते पण थोडी गॅप देऊन. ओके, म्हणजे आता बघा काय सेफेस्ट
आणि मोस्ट इफेक्टिव्ह, हे काय असणार आहे, मोस्ट इफेक्टिव्ह असणार आहे जेवढी टाइम सोडला तर. आता सिक्वेन्स काय असायला पाहिजे आपला, आय ड्रॉप पहिला टाकायला पाहिजे आपण, बरोबर आहे. त्याच्यानंतर रिकमेंडेशन काय आहे, मल्टिपल ऑप्थॅल्मिक जे मेडिकेशन आपण टाकताना आपल्याला गॅप द्यायचं आहे किती, वेट फॉर 5 to 15 मिनिट. त्याच्यानंतर आपल्याला आयचं ऑइंटमेंट टाकायचं आहे. ही झाला आपला मोस्ट सेफ अँड इफेक्टिव्ह मेथड. ओके, स्टार मार्क करून ठेवा, ही आपली बरोबर असणार आहे मेथड. आपल्याला हुडकायचं आता कुठली उत्तर बरोबर आहे. ॲडमिनिस्टर द आय ड्रॉप फर्स्ट, बरोबर आहे. फॉलोड बाय द आय ऑइंटमेंट. आता लगेच, आता बघा तुम्ही ड्रॉप टाकले, लगेच दुसरं ऑइंटमेंट टाकणार आहे का, नाही. आपल्याला काय होतं, सिक्वेन्स थोडी थांबायचं होतं, मग हे गेले. आणि ॲडमिनिस्टर द आय ऑइंटमेंट फर्स्ट, बघा ऑइंटमेंट आपण पहिल्यांदा टाकत नाही, हे पण गेलं, पहिलं गेलं, दुसरं गेलं. ॲडमिनिस्टर द आय ड्रॉप बरोबर आहे, आणि वेट 15 मिनिट्स बरोबर आहे, आणि ॲडमिनिस्टर द ऑइंटमेंट हे बरोबर आहे. मग तिसरं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. चौथा काय, ॲडमिनिस्टर द ऑइंटमेंट, आपण ऑइंटमेंट पहिलं टाकणार नाही, मग आपलं उत्तर असणार आहे तिसरा बरोबर. ओके, आलं लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतं बघा. ओके, कळलं ना तुम्हाला, ही फक्त ही सिक्वेन्स लक्षात ठेवा. आय ड्रॉप फर्स्ट, वेट फॉर 15 ते 15 मिनिट्स, आणि हे ऑइंटमेंट. होते का सर्कल, नाही. ओके, राहू द्या. ठीक आहे, ही लक्षात ठेवायचं तुम्हाला. आय ड्रॉप फर्स्ट, वेट फॉर 5 ते 15 मिनिट, आणि शेवटला ऑइंटमेंट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, द मोस्ट अप्रोप्रिएट टाइम, एकदम बेस्ट टाइम कुठला आहे फॉर द नर्स टू ऑब्टेन अ स्पुटम स्पेसिमन. काय काढायचंय, स्पुटम काढायचंय पेशंटकडनं फॉर अ कल्चर. कशासाठी, कल्चरसाठी बरं का, कल्चर. बघा स्पुटम 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 आपण कधी कधी घेतो, स्पुटम त्यासाठी स्पेसिमन फॉर कल्चर, स्पेसिमन फॉर कल्चरसाठी आपल्याला द्यायचं. त्याच्यासाठी टू आयडेंटिफाय करायचं आपल्याला, टू आयडेंटिफाय पॉझिटिव्ह एजंट किंवा ऑर्गॅनिझम जे आपल्याला कॉज करायला, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम इन, ते कशाचे, स्पुटम कधी घेतो आपण, रेस्पिरेटरी ट्रॅक मधलं जे इन्फेक्शन आहे, रेस्पिरेटरी ट्रॅक RTLU आपण इन्फेक्टेड. एक्झाम्पल कुठली TB असो, निमोनिया असो, आणि अजून काय ब्रोंकायटिस वगैरे असो, त्याच्यासाठी आपण ही स्पुटम घेतो बरं का. त्यांनी काय विचारलं होतं, हे काय करतो, हेल्प डिटरमाइन, काय डिटरमाइन करण्यासाठी हेल्प करतो, कल्चर अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी, ही महत्वाचं आहे. अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी ही महत्वाचं बरं का. कल्चरमध्ये खास हेच आपल्याला पाहिजे. हे झालं अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी. त्यांनी काय विचारलं होतं आपल्याला, बेस्ट कधी घ्यायचं, आपल्याला बेस्ट टायमिंग काय, ही तर खरं तर अर्ली मॉर्निंग, ज्यावेळी आपण उठतो, ज्यावेळी उठल्याने आपल्याला ही स्पुटम द्यायचं आहे, ही एकदम बेस्ट असणार आहे. अर्ली मॉर्निंग असायला पाहिजे. आणि बिफोर काय करायचं, अगोदर इटिंग असो, जेवण करायचं, पाणी प्यायचं, आणि अजून काय म्हणतो, ओरल केअर, ही करायचं अगोदर आपल्याला ही स्पुटम द्यायचा आहे. कशासाठी, म्हणजे हे अगोदर काय द्यायचं असं म्हणतो मी, बिकॉज काय करतो, सिक्रेशन्स हॅव अक्युमुलेटेड, बघा रात्रभर तिथे थांबलेलं असते, अक्युमुलेटेड ओव्हरनाईट, रात्रभर तिथे थांबलेलं आहे बरं का. त्याच्यामध्ये काय मोर कन्सन्ट्रेशन असणार आहे, ह्याच्यामुळे आपल्याला सकाळ घ्यायचं आहे. मोर कन्सन्ट्रेशनसाठी हे लक्षात ठेवा. कशासाठी, आपल्याला स्पुटम कल्चर आपण कशासाठी देतो, टू आयडेंटिफाय द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम, ते आपलं रेस्पिरेटरी ट्रॅक मधले जे आहे इन्फेक्टेड करतो, कुठली TB असो, निमोनिया असो किंवा ब्रोंकायटिस असो. आणि हेल्प डिटरमाइन, बघा काय करतो, हेल्प डिटरमाइन अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी, हे झालं. आणि अर्ली मॉर्निंगला कशासाठी द्यायचं, बिफोर, बघा अर्ली मॉर्निंगला जायचं, ते पण बिफोर इटिंग, ड्रिंकिंग, आणि कुठली पण ओरल केअर न करता. कशासाठी, जे रात्रभर आपली जी एक्युमुलेटेड जे सिक्रेशन आहे, जे आपली इथं थांबलेलं असते, आणि मोर कन्सन्ट्रेशन असते, ह्याच्यापुढे आपल्याला काय सकाळी हे करायचंय. ओके, एवढं आपण बघितलं. बघा कसं द्यायचं याचं पण माहिती असायला पाहिजे ना. प्रोसिजर, हे प्रोसिजर कोणाला माहिती असते, आपली कम्युनिटी हेल्थ ऑफिसरला माहिती असते बरं का. काय करायचंय, पहिला पेशंटला सांगायचं, एक्सप्लेन प्रोसिजर. हा बाबा कसं करायचं तुम्हाला, तुम्ही थोडी करणार आहे, ते पेशंटला करायला सांगायचं. अगोदर हँड हायजीन करायला सांगायला पाहिजे पेशंटला, हँड हायजीन, आणि ग्लोव्ज असेल तर ग्लोव्ज पण घालू शकतो, ग्लोव्ज पण यूज करू शकतो बरं का. हे झालं त्याच्यानंतर. आणि
त्याला एक हे द्यायचं आहे, गिवन स्टराईल कंटेनर, गिवन स्टराईल पाहिजे आणि वाईट माउथ पाहिजे. म्हणजे जे बॉटल असतो ज्याची आता समजा माउथ मोठी असायला पाहिजे, त्यांनी थुंकायला पाहिजे ना. आता या तुम्ही कुठली तरी एक छोटी स्पेशल बॉटल दिलं, त्याला थुकताच येत नाही त्याच्यामध्ये, मग आपली स्पेशल कुठे खाली पडणार आहे, म्हणजे अनस्टराईल होणार आहे. आता आपल्याला स्टराईल पाहिजे बरं का. गिवन स्टराईल वाईड माउथड, म्हणजे त्याची माउथ जे बॉटलची स्पेशमेनची मोठी असायला पाहिजे. वाईड माउथड कंटेनर म्हणून, कंटेनर विथ अ टाईट लीड बरं का. त्याची ढक्कन आपण काय म्हणतो, ढक्कन काय टाईट पाहिजे. ढक्कन म्हणा, मुच्चळ म्हणा, काय पण म्हणा, जे टाईट बसायला पाहिजे बरं का. म्हणजे कुठे सांडायला नाही पाहिजे किंवा दुसरी पण अनस्टराईल पण नाही व्हायला पाहिजे ओपन वगैरे असलं तर. हे झालं. त्याच्यानंतर काय करायचंय, पेशंटला इन्स्ट्रक्ट करायचंय. इन्स्ट्रक्ट टू पेशंट काय की थोडं पाणी घे बाबा. काय करतो आपण सकाळी, पाणी घेऊन हळूहळू करून हे करतो बघा, थुकतो बघा. हे पण लक्षात घ्यायचं आहे, ते गिळायचं नाही बरं का. गिळलं तर गेलं आपलं जे अक्युमुलेटेड जे स्फोटम वगैरे होत आहे ते परत कुठे जाणार आहे, आपली रेस्पिरेटरी म्हणतो बघा, आपली ह्याच्यामध्ये जाणार आहे स्टमकमध्ये परत. म्हणून गिळायचं नाही. फक्त काय करायचंय, काय म्हणू शकतो, रिन्स माउथ, गुळगुळ गुळगुळ. लक्षात ठेवा, माउथ प्लेन वॉटरने. असं पण नाही की हा घ्या मी थोडे माउथ वॉश करतो, मला कुठली तरी एक कुठली तरी डिसइन्फेक्टंट, कुठली तरी माउथ केअर वगैरे असले हे द्या म्हणायचं नाही. काय द्यायचं आपल्याला, फक्त प्लेन वॉटर द्यायचं आहे पेशंटला. हां, काय द्यायचं नाही, अँटीसेप्टिक वॉश द्यायचं नाही, अवॉइड. काय म्हणू शकतो आपण, नॉट अँटीसेप्टिक माउथवॉश. माउथवॉश नाहीचं दाही, म्हणजे द्यायचं नाही. हे झालं. आणि त्यांना सांगायचं एक ब्रीथ, म्हणजे त्याला सांगायचं की मोठी एक श्वास घ्या आणि एकदम एकदम थुकायचं आहे बघा. काय, एक डीप ब्रीथ, एक डीप ब्रीथ. त्यानं काय करायचंय, हां असं कपायचंय, म्हणजे कप बाहेर जाणार. कप डीपली डीपली. काय आणायचं आपल्याला, ब्रिंग अप स्फोटम, ब्रिंग अप स्फोटम आपल्याला बाहेर काढून ते डब्यामध्ये. आणि हे पण सांगायचं बरं का, सलायवा नाही, सलायवा नॉट सलायवा, हे पण लक्षात ठेवा. नाहीतर त्यांनी फक्त सलायवाचं भरून दिलं तर तुम्हाला ही फायदा नाही होणार आहे, म्हणजे आपली रिझल्ट चांगले येणार नाही आहे. ओके बघा, आता थुंकलं त्यांनी, किती असायला पाहिजे एक्सपेक्टेड स्फोटम. हे मला वाटतं CHO मधलं क्वेश्चन आहे बरं का. हे 5 to 10 ml असायला पाहिजे. हे झालं स्फोटम. डायरेक्टली कुठं, स्फोटम डायरेक्टली ज्या कंटेनरमध्ये थुकायला पाहिजे त्यांनी, कंटेनरमध्ये. आणि त्याला काय करायचं, आपल्याला लेबल करायचं आहे. काय काय करणार तुम्ही, नेम टाकणार आणि डेट टाकणार आणि टाइम, ही तर कंपल्सरी पाहिजे बरं का, ही कल्चरसाठी. हे झालं. आणि सेंड डायरेक्टली टू कुठे, लॅबला आपल्याला पाठवायचं आहे. ओके, एवढी आपण बघितलं. ओके चला, आता आपलं उत्तर कुठलं असणार आहे बघा. अर्ली इन द मॉर्निंग, एकदम बरोबर उत्तर आहे. आफ्टर द पेशंट इट्स लाईट ब्रेकफास्ट. बघा त्यांनी काय म्हणलंय, थोडी पेशंटला काय जेवण करायला द्या, त्याच्यानंतर काय करणार त्यांनी, स्फोटम देणार आहे. असं करायचं आहे का आपल्याला, नाही. मग हे काय असणार आहे, ही कंटॅमिनेटेड होणार आहे स्फोटम. आपल्याला कंटॅमिनेटेड स्फोटम देणार आहे. मग आपल्याला कसलं पाहिजे, स्टराईल पाहिजे आपल्याला. मग हे गेलं आफ्टर एरोजल थेरपी. बघा थेरपी ही थेरपी काय करते, लूज सिक्रेशन बरं का, ही हेल्प करतोय. ओके, तेवढी पण आपल्याला काय गरज नाही. ओके, जस्ट थेरपी हे काय करतो, मोबिलाइज स्फोटम करतो. मग आपल्याला पण हे गरज नाही आहे, कारण ह्यांनी काय म्हटलं, स्फोटम स्पेसिमन काय करायचे फॉर द नर्स ऑप्टेन करायचं आपल्याला, ही गरज नाही. आपली एकदम उत्तर बरोबर असणार आहे पहिली. ओके बघा, ह्याच्यामध्ये कल्चर आणि बघा TB मध्ये एकदम बेस्ट डायग्नोसिस म्हणजे कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस कुठलं आहे, स्फोटम कुठलं आहे, मायक्रोस्कोपी आहे. हे काय कल्चर आहे. कल्चर आणि मायक्रोस्कोपी मध्ये पण डिफरन्स आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. ओके ओके, आपण काय करू, स्फोटम कल्चर थोडं डिफरन्स पण बघू, हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण एंड करू, परत नेक्स्ट क्लासमध्ये बघू पुढचे क्वेश्चन. ओके बघा, ही पण महत्त्वाचं म्हणून सांगता बरं का. काय काय इथे कल्चर दिलेलं आहे आणि मायक्रोस्कोपी. काय काय बघायचं आपल्याला, मायक्रोस्कोपी आणि अजून काय कल्चर.
बरं का. 2-3 क्वेश्चन आहेत पण नको, आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. ही पण महत्वाचं आहे. अरे हे असं कसं डायरेक्ट चांगलं डिवाइड नाही झालं. हां ओके, असे आपण डिवाइड केलंय. ओके, हे आहे मायक्रोस्कोपी, हे आहे कल्चर. ओके बघा, हे पर्पज काय आपण बघू पहिले. पर्पज हे कशासाठी घ्यायचं आपल्याला, ही क्विक डिटेक्टिव्ह आहे, लगेच भेटणार तुम्हाला. क्विक डिटेक्टिव्ह काय, प्रेझेन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम ओके. काय काय भेटणार याच्यामध्ये, तुम्हाला बॅक्टेरिया भेटणार, फंगाई भेटणार, त्याच्यासोबत काय पॅरासाइट वगैरे भेटणार. त्याची मायक्रोस्कोपीचं झालं. मग आता स्पुटम कल्चरचे काय, त्याच्यामध्ये टू ग्रो, जे बॅक्टेरिया वगैरे जे कुठली पण असो त्याला काय करणार आहे, टू ग्रो अँड आयडेंटिफाय. पहिला त्याला ग्रो करायला टाइम द्यायचा, टू ग्रो अँड आयडेंटिफाय द एक्झॅक्ट. आपल्याला एक्झॅक्ट काढायचं आहे, असं नाही हवेत नाही अंदाज. एक्झॅक्ट टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला कुठलेही बघायचं आहे ह्याच्यामध्ये. मायक्रो ऑर्गॅनिझम ओके. अँड टेस्ट इट्स अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी. बघा ही मी जस्ट तुम्हाला मार्क करून दिलं. काय बघणार आहे, टेस्ट इट्स अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी ही बघणार आहे. सेन्सिटिव्हिटी खूप महत्वाचं आहे. कल्चरमध्ये मेन उद्देश हेच असतो बरं का, अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी. आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये लगेच भेटणार आहे ते कुठली मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावरती प्रेझेन्स आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, कल्चरमध्ये आपण त्याला ग्रो करणार आहे, ग्रो आणि आयडेंटिफाय करणार आहे बरं का. हे झालं याची. आणि प्रोसेस काय असणार आहे ह्याचं, हे काय, ठीक आहे प्रोसेस. त्याच्यामध्ये प्रोसेस काय करणार आहे, स्पुटम स्प्रेड डाऊन. सेम कशावरती स्प्रेड डाऊन, कशावरती टाकणार आहे आपण, एक ग्लास साईड आहे, ग्लास साईड मध्ये टाकणार. त्याच्यामध्ये काय करणार, स्टेनिंग. ते पण कुठलं स्टेनिंग यूज करणार आपण. त्याच्यामध्ये पण स्पेशल स्टेन बरं का. सांगा बघू एक स्टेन सांगा. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं बघा, कुठली, जर्डन स्टेन. हे कशासाठी, टीबी साठी जर्डन स्टेन वगैरे हे करणार. कुठे बघणार, ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप. कुठे लिहू, कुठे ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप मध्ये करणार. लक्षात आलं हे कसं करणार बघा. प्रोसिजर काय, स्पुटम जे काय करणार, एक स्लाइड घेणार, त्याच्यामध्ये स्प्रेड करणार, आपण मायक्रोस्कोपी घेऊन बघणार. त्याच्या अगोदर काय टाकलं पाहिजे, स्टेन टाकायला पाहिजे बरं का. जर्डन स्टेन त्याच्यावरती टाकायचा, मग आपल्याला बघायचं आहे. हे झालं मायक्रोस्कोपी. आता त्याची पण बघू प्रोसिजर काय असते, म्हणजे प्रोसेस याची काय असणार आहे हे पण बघा. स्पुटमला काय करणार, स्पुटम इज प्लेस्ड ऑन, बघा यांनी कुठे ठेवते, प्लेस्ड ऑन न्यूट्रिएंट. कारण ह्याला काय करायचंय, ग्रो करायचं आपल्याला. न्यूट्रिएंट आणि रिच कल्चर ब्लड. रिच कल्चर काय म्हणू शकतो आपण, मीडियम. ब्लड म्हटलं का मी, एक्झाम्पल आहे बरं का ते. रिच कल्चर मीडियम कुठे, एक्झाम्पल कुठले, ब्लड अगार. ब्लड अगारवरती आपल्याला ठेवायचं आहे. कशासाठी, टू अलाउ टू ग्रो इनटू कॉलोनीज बरं का. आपण नेक्स्ट पेज घेऊ. दिसलं का तुम्हाला मायक्रोस्कोपी आणि कल्चरमध्ये. बघा फक्त मायक्रोस्कोपीचं काय, हे लवकर भेटणार आहे मायक्रोस्कोपी ज्याच्यावरती असणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये जर्डन स्टेन यूज करणार आहे. ह्याच्यामध्ये आपण न्यूट्रिएंट रिच कल्चर जे मीडियम आहे जे यूज करणार, कशासाठी, टू ग्रो द इनटू कॉलोनीज. ओके, एवढं आपण बघितलं. अजून नेक्स्ट पेजमध्ये बघूया, अजून थोडक्यात आहे बरं का. ओके, आपण इकडे काय होता, मायक्रोस्कोपी होता. इकडे काय होता, कल्चर होता. मायक्रोस्कोपी आणि कल्चर बरं का, हे आपण बघितलं. आता टाइम बघू. काय काय बघितलं आपण, पर्पज बघितलो, प्रोसेस बघितलो. आता टाइम किती मिनिटात होणार आहे. ओके, ठीक आहे. आता स्टार्टिंगला सांगितलं होतं क्विक काय भेटणार आहे, रिझल्ट म्हणजे 0 मिनिटात. 0 मिनिटात पण नाही बरं का, इन मिनिट टू काय म्हणू शकतो, फ्यू आवर. थोडी टाइम मध्ये भेटणार आहे, मिनिट टू फ्यू आवर मध्ये. हे काय एक्झाम्पल काय याचं, टीबी एकदम बेस्ट. याची कॉस्ट कशी असणार आहे, ही युजली चीपर. ओके, मायक्रोस्कोपीमध्ये थोडी जर्डन स्टेन टाकायचं, असं बघायचं, संपला विषय. हे काय चीप असणार आहे, युजली थोडी चीपर. ओके, ह्याचे टाइम कसं असणार आहे बघा. ह्याला टाइम किती पाहिजे, हे स्लो आहे बरं का. टेकन 24 आवर्स.
24 hours टू वीकमध्ये पण जाऊ शकते बरं का, त्याला एवढी टाइम लागते. एक्झाम्पल काय ह्याच्यामध्ये पण आपण टीबी कल्चर, याच्यामध्ये पण टीबी कल्चर घेऊ शकतो बरं का. हे झालं. आता अजून काय बघितलं होतं, टीबी कल्चर हे झालं बघा. हे काय असणार आहे टीबी कल्चरमधले बघा. आता समजा कल्चर करायचं तुला टाइम किती लागू शकते, टीबी कल्चरला 6 ते 8 वीक लागू शकते, लक्षात ठेवा. मायक्रोस्कोपीमध्ये थोडक्यात म्हणजे मिनिट ते थोड्या तासात भेटणार तुम्हाला. तेच कल्चर केलं तर 6 ते 8 तास लागते बरं का. आता टीबीचे जे कॅम्पेन चालले मोस्ट हे मायक्रोस्कोपीच करतात, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय होणार, कन्फर्मिंग ड्रग रेजिस्टंट टीबी, ड्रग रेजिस्टंट टीबीला ड्रग रेजिस्टंट टीबीला हे करणार, काय करणार, फाइंडिंग एक्झॅक्ट बॅक्टेरिया, फाइंडिंग एक्झॅक्ट बरं का. हे लक्षात ठेवा. एक्युरेट कल्चर ही खूप एक्युरेट असते बरं का. आणि बेस्ट अँटीबायोटिकचा पण ही सेन्सिटिव्हिटी सांगणार. ठीक. आणि हे काय, हे जनरली कसं असणार आहे, एक्सपेन्सिव्ह असणार आहे, मोर एक्सपेन्सिव्ह बरं का. इथं लिहितो बरं का. हे मोर काय, हे चीपर आहे, हे काय एक्सपेन्सिव्ह, ते पण कसं मोर एक्सपेन्सिव्ह. लक्षात आलं. हे झालं आपलं मायक्रोस्कोपीचा आणि कल्चरचा. एकदम शॉर्टमध्ये सांगतो, शेवटला ऐकून घ्या. मायक्रोस्कोपी आणि कल्चर बघतोय मी. पहिला सांगतो मायक्रोस्कोपीचं हे कशासाठी करतो आपण, क्विक डिटेक्टिव्ह प्रेझेन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया असो, फंगाई असो, पॅरासाइट असो. ओके. कसे असणार आहे प्रोसेस, आपण एक लेन्स घेणार, ग्लास घेणार स्लाइड, त्याच्यामध्ये स्पोटम टाकणार, ज्याच्यामध्ये वरती काय टाकणार, जेडन स्ट्रेन टाकणार, ज्याच्यामध्ये आपल्याला जे डायरेक्ट ऑब्झर्व होणार आहे काय, ते मायक्रो ऑर्गॅनिझम कुठले पण असो. आणि ही क्विक भेटणार आहे, म्हणजे लवकरच भेटणार आहे, विदिन अ मिनिट टू 1 तासामध्ये भेटणार आहे. एक्झाम्पल टीबी असो, कॉस्ट कसं असणार, एकदम चीप असणार आहे. हे झालं मायक्रोस्कोपीचा. कल्चरमध्ये कसे की टू ग्रो अँड आयडेंटिफाय द एक्झॅक्ट टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, ह्याच्यामध्ये हवेत उडवतो आपण, ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट भेटणार आहे आपल्याला, एक्झॅक्ट टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड टेस्ट इट्स अँटीबायोटिक, त्याची अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी पण आपल्याला भेटणार आहे टेस्ट करून. ओके. प्रोसेस कसा असणार आहे, स्पोटम आपण कुठे प्लेस करणार आहे, न्यूट्रिएंट रिच कल्चर ब्लडमध्ये, मीडियममध्ये. एक्झाम्पल कुठली, ब्लड आगारमध्ये सगळे न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये असायला पाहिजे. कशासाठी, टू अलो ग्रो इन टू द कॉलोनीज. ओके. त्याचा कॉलोनी ते अलो पाहिजे, म्हणजे ग्रो व्हायला पाहिजे. ओके. एवढं बघितलं. आणि टाइम कसा आहे, स्लो आहे. कधी 24 तास ते 1 वीकमध्ये पण लागू शकतो. आपल्याला एक्झाम्पल बघितलं आपण, टीबी कल्चरला किती टाइम लागते, 6 ते 8 वीक लागते. आणि हे कन्फर्म काय कन्फर्म करतो, ड्रग रेजिस्टन्स टीबी पण ही कन्फर्म करून सांगतो. आणि फाइंडिंग एक्झॅक्ट बॅक्टेरिया, बेस्ट अँटीबायोटिक पण सांगतो. आणि ती याचा मायक्रोस्कोपीपेक्षा मोर एक्सपेन्सिव्ह आहे. ओके. आज आपण इथे चेंड करू, परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. ओके. चला, सगळ्यांनी काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे करून ठेवा, टॅप करून, कारण ही तुम्हाला ज्यावेळी व्हिडिओ येतील त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन किंवा इंटिमेशन भेटणार आहे. सगळ्यांना काय करायचं आहे, व्हॉट्सअपमध्ये आणि इंस्टाग्राम ह्याच्यामध्ये पण फॉलो करून ठेवायचं आहे. तुम्हाला शक्यतो मॅक्झिमम इन्फॉर्मेशन भेटत राहणार, सगळी इन्फॉर्मेशन, कुठले स्टेट गव्हर्नमेंट असो, सेंट्रल गव्हर्नमेंटचं असो, सगळीचे वेकेन्सी वगैरे, नोट्स वगैरे तुम्हाला भेटणार आहे. ओके. थँक्यू. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.